नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची आपल्यावरती कृपा होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होऊन आपल्याला जी काही संकटे असतील किंवा ज्या काही आपल्या इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण करण्यासाठी आणि संकटे दूर करण्यासाठी आपल्याला एक स्वामी चरित्र सारामृताचे पारायण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे। आणि ते पारायण आपल्याला 7 दिवसांचे करायचे आहे। जास्तीत जास्त आपल्याला सेवा जर जमत नसेल तर आपण फक्त 7 दिवसाचे हे पारायण करू शकतो आणि स्वामींची कृपा आपल्यावरती प्राप्त करू शकतो। कारण श्रावण महिन्याला अतिशय पवित्र स्थान दिलेले आहे आणि या महिन्यामध्ये आपण कोणतीही सेवा करू दे, छोटी मोठी सेवा असू दे, आपल्या हातून घडू दे, स्वामींची असू दे, भगवान महादेव शंकरांची असू दे, कोणतीही सेवा आपल्याला अतिशय फलदायी ठरते। आणि पारायण तर आपण नेहमीच करत असतो, पण श्रावण महिन्यामध्ये त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते आणि स्वामींची कृपा आपल्यात लवकरात लवकर होते म्हणून करायचं, जेणेकरून या सेवेचं आपल्याला फळ 100% मिळेल आणि आपली जी काही अडलेली कामे असतील आणि आपल्या इच्छा अपूर्ण असतील त्या सर्व काही प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल। तर 5 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण महिना चालू होत आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही दिवशी 5 तारखेला जरी सुरुवात केली तरीही चालणार आहे। कोणत्याही दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची 7 दिवसांची सेवा म्हणजे पारायण आपल्याला हे पूर्ण करायचे। कारण या महिन्यामध्ये वातावरण अतिशय प्रसन्न असते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न असल्यामुळे आपण हे पारायण अतिशय श्रद्धेने करू शकतो आणि म्हणून आपल्याला प्रत्येक सेवा या महिन्यामध्ये करायची आहे, जेणेकरून आपली सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळेल। तर श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी आपल्याला हे पारायण सुरुवात करायची आहे। 7 दिवसाचे मी यासाठी सांगते कारण 21 दिवसांचे पारायणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि ते 21 दिवसांचे जर तुम्हाला जमत नसेल, जास्त वेळ लागत असेल किंवा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हे पारायण 7 दिवसाचे करू शकता। पण पारायणाचा सप्ताह मात्र 7 दिवसाचा असला पाहिजे। 7 दिवसाचं पारायण अतिशय फलदायी मानलं जातं आणि त्यामुळे ते अतिशय प्रसन्न भावनेने केले तर स्वामी आपल्यावरती 100% प्रसन्न होतात। तर हे पारायण कसे करायचे, तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणताही दिवस पकडा, तुम्हाला ज्या दिवशी पारायणाची सुरुवात करायची आहे त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। जर तुम्ही गुरुवारी केले सुरुवात तरीसुद्धा चालणार आहे। गुरुवारी तुम्ही जर संकल्प केला कोणत्याही गुरुवारी श्रावण महिन्यातल्या, त्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि 21 अध्याय एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत। यासाठी पूजा मांडणी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही आहे। हे पारायण आपल्याला फक्त वाचून पण अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे वाचून आपल्याला हे पूर्ण करायचे आहे। पण पारायण काळामध्ये आपल्याला कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे। खरं तर कधीच आपल्याला कुणाचं मन दुखवायचं नाही आहे, कारण आपण स्वामी भक्त आहोत। स्वामी भक्त म्हटल्यानंतर स्वामींची जी काही स्वामींनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवण आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपल्याला वागलं पाहिजे। कुणाचंही मन न दुखवता, समोरच्या व्यक्तीशी वाद न घालता किंवा प्रत्येकाला प्रत्युत्तर न करता आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे आणि हेच स्वामींना आवडतं आणि स्वामी त्यामुळेच आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला पारायणाचे फळ देतात। काही लोकांचा असा प्रश्न असतो की स्वामी चरित्र सारामृताचे मी पारायण करते किंवा करतो, पण मला काही अनुभव नाही आले, तुम्हाला कसे आले, किंवा मी एवढं केलं तेवढं केलं पण मला काहीच अनुभव आले नाही। मग याचं कारण असं आहे, तुमच्याकडून जर न कळत त्या चुका होत असतील, कुणाचं जर मन दुखावलं गेलं असेल या काळामध्ये, किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकीची गोष्ट झाली असेल किंवा अपशब्द कुणासाठी तरी तुम्ही वापरला असेल तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही आणि स्वामींना ह्या गोष्टी आवडत नाहीत। त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत आणि प्रसन्न भावनेने जी केलेली भक्ती असते आणि प्रेमळ मनाने आपण मनापासून जी केलेली भक्ती असते ती स्वामींना आवडते। आणि आपल्याला एवढंच तर करायचं आहे, त्यासाठी आपल्याला खर्च करण्याची पण गरज नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा दिखावा करण्याची गरज नाही आहे, जास्तीत जास्त फुले किंवा धूप दीप असल्या गोष्टी आणून त्यांच्यासाठी करायची ही सुद्धा गरज नाही आहे। फक्त आपलं मन प्रेमळ आणि साधी भोळी जी मनामध्ये श्रद्धा असेल ती आपल्या स्वामींना खूप आवडते, म्हणून आपल्याला त्या गोष्टी पाळून हे पारायण पूर्ण करायचे आहे। तर 7 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 21 अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहे। असे करून 7 दिवसाचं पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे। पारायणाच्या 7व्या दिवशी आपल्याला पारायणाचं उद्यापन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला स्वामींसाठी जो काही आपल्या घरामध्ये नैवेद्य आपण स्वइच्छेने बनवू शकतो तेवढा आपल्याला बनवायचा आहे। गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे। पुरणपोळी स्वामींना खूप आवडते, तुम्हाला पुरणपोळी करणे जर शक्य झाले मनापासून तर तुम्ही ते करा आणि तो नैवेद्य स्वामींना अर्पण करा।
पारायण आपल्याला सकाळच्या वेळेत वाचायचे आहे. दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला हे पारायण वाचता येणार नाही किंवा कोणतीच सेवा आपल्याला लागू होणार नाही. त्यामुळे ही वेळ आपल्याला टाळून हे पारायण सकाळीच वाचून घ्यायचे आहे. पारायण वाचण्याला जास्त वेळ लागत नाही, फक्त 1 ते 1.5 तासाचा अवधी लागतो. तर पारायण काळामध्ये आपल्याला कटाक्षाने ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे. त्याचप्रमाणे जर बाहेरचं आपल्या आजूबाजूच्या कोणी आपल्याला काहीतरी दिलं असेल तर ते आपल्याला पाळायचं आहे 7 दिवसांसाठी. आणि त्याचप्रमाणे आपण जर आपल्या घरातले जर लोक असतील, आजूबाजूला राहत असतील जवळपास, आणि आपली आई बहीण किंवा अजून कोणतरी असतील आणि त्यांनी आपल्याला काहीतरी दिलं तर ते आपल्याला चालणार आहे. आणि पारायण काळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण केल्यामुळे आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. स्वामी आपल्या जवळ राहणार आहेत. नामस्मरणामुळे आपल्याला स्वामी अतिशय जवळ असणार आहेत आणि त्यामुळे ते आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करणार आहेत. आणि कोणतीही सेवा आपण जर आनंदी आणि प्रसन्न वातावरणामध्ये केली तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते. म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये ही संधी अजिबात सोडायची नाही आहे. सर्वांनी मिळून हे 7 दिवसाचे पारायण तरी पूर्ण करायचे आहे. जरी तुम्हाला 21 दिवसाचे नाही शक्य झाले किंवा दुसरी कोणती सेवा शक्य नाही झाली तर फक्त आपल्याला स्वामींचे हे 7 दिवसांचे पारायण करायचे आहे. त्यासाठी एवढं जास्त वेळ आणि 7 दिवस कधी निघून जातील हे सुद्धा आपल्याला कळणार नाही आहे. सेवा आपल्याला मनापासून करायची आहे मात्र, त्यामुळे आपल्याला स्वामी आपले प्रसन्न होतात. सेवा जर मनापासून असेल ना तर स्वामी पहिल्याच दिवशी आपली इच्छा पूर्ण करतात. हा 100% रिझल्ट आहे. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही सेवा पूर्ण करून आपल्याला कृपा स्वामींची मिळवायची आहे, स्वामींचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपली कोणतीही इच्छा असेल, कोणतीही अडचण असेल ती पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणूनच सर्वांनी मिळून श्रावण महिन्यामध्ये ही सेवा करा आणि स्वामींची मनापासून सेवा करा, मनापासून पारायण करा आणि तुम्हाला चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येतील, स्वतःलाच कळून येईल, अनुभव येतील आणि ते सुद्धा इतरांना सांगायला विसरू नका. आणि ही होती छोटीशी माहिती. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पारायण केल्यामुळे काय फळ मिळते. पारायण तर आपण नेहमीच करतो, पण श्रावण महिन्यामध्ये स्वामींचं पारायण केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ आणि त्याचं महत्त्व पण खूप आहे आणि फळ पण लगेच मिळतं. म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती ही कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा. आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.